गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथं पाहू शकता तुम्ही, आम्ही चाललेलो आहोत. आता शाळा चालू झाली, मग चाललेलो आहोत. परत सुट्टी संपली तर मग इथं सकाळीच 10:30 वाजता नाश्ता वगैरे केला होता. बघा इथे किती ट्रॅफिक लागली. तर मग ट्रॅफिकमध्ये आम्हाला भरपूर येताना, तर शाळा चालू झाल्या त्यामुळे भरपूर सगळीकडेच घाटामध्ये वगैरे ट्रॅफिक होती. त्यानंतर पोचलो आम्ही खालापूरमध्ये आम्ही इथं नाश्ता वगैरे केला, कारण का घरून नाश्ता करून आलो, त्याच्यामुळे भूक लागली होती. तर एक वडापाव खाल्ला आणि थंड वगैरे घेतलं. त्यानंतरला बघा घरी आल्यावरती आईने काय काय दिलं आहे का, निघताना जो भरलेला म्हणजे काय काय दिलं आहे व्हिडिओ काढायचा होता, पण तो राहून गेला गडबडीमध्ये. तर इथं गवारीची भाजी, भेंडीची, आंबे वगैरे सगळं आईने दिलेलं होतं. तर इथं ना भाज्या वगैरे पण दिल्या होत्या आणि सगळं जे वर्षभर धान्य लागतं ते याच्यात सगळे कडधान्य आहेत, जे की मूग, मटकी, हरभरे, चणा डाळ वगैरे सगळ्या डाळी वगैरे सगळं दिलं. इथं लसूण दिला होता गोणी भरून. त्याच्यानंतरला इथं जे आहे ना, हे सगळं उन्हाळी वाळवण आहे, म्हणजे की आता इथं शेवया आहेत, इथं कुरडई, पापडी, वेपर सगळं दिलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये. नंतर इथं ओल्या शेंगासुद्धा दिल्या त्या, नारळ, ओल्या शेंगा वगैरे सगळं दिलं होतं. गावावरून आई मला प्रत्येक वेळेस जाईन तेव्हा सगळं सामान देते. त्यात आळूची पानं, शेवग्याच्या शेंगा, हे सगळं काही गावावरून आणलं होतं. पण आणलं खरं, पण माझा फ्रीज बंद पडल्यामुळं हे जास्त दिवस राहिलं नाही. इथं पाहू शकता, इथं कांदे आहेत आणि बॅग गावावरूनच कपडे धुवून आणली होती, कारण का इथं मी नवीन घरात शिफ्ट झाले, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट व्हायला म्हटलं वेळ लागेल, म्हणून म्हटलं गावावरूनच कपडे धुवून आणली. इथं बघा बाजरी, गहू, बाजरी आणलेले, तांदूळ आणले आणि ह्या दोन्ही गोणीमध्ये गहू आणलेले, जे की 70 किलो गहू माझ्या आईचं, माझ्या घरचंच आहे. तर म्हणजे सगळं जे काही सामान आहे ना माझं वर्षभराचं, सगळं मला आई देत असते. ती आईच असते आणि ह्याचा हिशोब ती कधी ठेवत नसते. पण हे बघा, हे सगळं भाजीपाला, मिरच्या, टमॅटो सगळं गावचं आहे. हे सगळं आणलं, तर ते काढलं मी पटकन. इथं बघा नवीन शिफ्ट झाले, त्याच्यामुळं काय जास्त काय लावलं नव्हतं, फक्त भांडे वगैरे घासून मी पुन्हा गावाला गेले होते शिफ्टिंग करून. तर हे असंच पडलं होतं, म्हणून म्हटलं आता आल्यावरती कसं एकदा कळालं की मग व्यवस्थित ठेवता येतं. तरी पण अर्धं सामानवरती मी लावून घेतलं होतं, ज्या वस्तू लागत नाही त्या. आणि खूप काही वस्तू मी गावाला घेऊन गेले होते, कारण की इथं ठेवायला जागा नाही, रूम छोटा असल्यामुळे. तर आता इथं बघा कूलर हा सुकून मी वरती ठेवून देणार आहे, म्हणजे तिथली जागा माझी फ्रीजची. तर मला नवीन फ्रीज घ्यायचा आहे, तो जुनावाला मी देऊन टाकला आहे. आता मी तो फ्रीज नंतरला घेणार आहे, कारण का फ्रीजशिवाय काही जमत नाही. आणि फ्रीजमुळे ना, फ्रीज नसेल तर वस्तूसुद्धा खराब होतात, दूध, भाजी वगैरे खराब होते. तर इथं आहे ना लसूण, कांदा वगैरे आतमध्ये ठेवलं होतं. तर इथं भाज्या वगैरे काढून ठेवल्या, कारण का गरम झाल्या होत्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.